ये तनके अपनी न चमके तू मेरा मेरा। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। डेमो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका। आणि असा व्हिडिओ तुम्ही खूप ट्रेंडिंगवरती चाललेला आहे, तुम्ही कुठं ना कुठं बघितलाच असेल, इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअप स्टेटसला बघितलाच असेल, ठीक आहे। आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या व्हॉट्सअप स्टेटससाठी किंवा इंस्टाग्राम पेजसाठी, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की आपला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे। आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक थ्रू मिळून जाईल, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी इथं व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल, आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल पण कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल, तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा, मेसेज पण करू शकता, तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तिचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला दोन ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार, एकाचं नाव आहे काइनमास्टर आणि एकाचं नाव पिक्सेल लॅब। तर आपल्याला सगळ्यात पहिले पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर आपल्याला करायचं काय, इथं न्यू टॅग दिसत असेल, यावरती क्लिक करायचं, आणि इथं जे पण तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथं लिहून टाकायचं, टाईप करून घ्यायचं, किंवा तुम्हाला ज्यांचं पण नाव कोणाचं नाव ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता। तर सिम्पल मी माझं नाव ॲड करून घेतो, ठीक आहे, राहुल नाव। आणि नाव ॲड केल्याच्यानंतर बघू शकता, टाईप केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ए खाली दिसत असेल, त्या एवरती क्लिक करायचं आणि समोरील पुढं खेचायचं आहे। आणि इथं तुम्हाला टोकन दिसत असेल, टोकनवरती यायचं, याला ऑन करायचं, ठीक आहे। इथं ओके केल्याच्यानंतर बघू शकता, त्यानंतर इथं तुम्हाला पाऊंड दिसत असेल, पाऊंडवरती यायचं आहे, आणि इथनं जे खूप सारे पाऊंड दिलेले आहे, तुम्हाला जो पाऊंड आवडेल तो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा। तर सिम्पली मी इथनं एक पाऊंड ॲड करून घेतो आहे। बघू शकता हा वाला पाऊंड मी ॲड केलेला आहे। याची साईज अशी थोडीशी मोठी करायची, ठीक आहे, झूम करून घ्यायचे, आणि झूम केल्याच्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर करायचं काय, इथं 3 नंबरचा बॉक्स दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला या 4 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येऊन जाईल, बॉक्स येऊन जाईल व्हाईट, त्याला असं झूम करायचं आहे, ठीक आहे, खेचायचं आहे, आणि पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं आहे। खाली वरती सरकवायचं आहे थोडं खाली येऊन, आणि इथं तुम्हाला समोर काही कलर शो होतील, तर याच्यातून तुम्हाला एक ब्लॅक कलर सिलेक्ट करून टाकायचा आहे, ठीक आहे, आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील, तर इथं 2 ऑप्शन आलेले आहेत। आपल्याला इथं 2 नंबरचा ऑप्शन सेंड टू बॅक हा घेऊन टाकायचा, ठीक आहे। हा घेतल्याच्यानंतर करायचं काय आहे, बघू शकता तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येऊन जाईल, तुम्हाला वरती एक टोकन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन येतं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता 2 बॉक्स दिसत असेल, या दोन्ही बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। असं क्लिक केल्याच्यानंतर इथं 3 नंबरचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ह्या ओकेवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं इथं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि इथं 4 नंबरचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, बघू शकता, यावरती क्लिक करायचं, आणि इथं 2 नंबरच्या कलरच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। परत आपल्याला या ऑप्शनवरती यायचं, इथं तुम्हाला इरेज बॅकग्राऊंड असा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला ऑन करून टाकायचं, ठीक आहे। तर बघू शकता बॅकग्राऊंड आपलं इरेज झालेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर इथं ओके करून टाकायचं, आणि इथं टोकनवरती यायचं, ठीक आहे। टोकनवरती आल्याच्यानंतर याला इनेबल करायचं, आणि इथं तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 4 वरती घेऊन टाकायची, ठीक आहे। खाली जी ड्युरेशन आहे ती 4 वरती, आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुमचं जे नाव लिहायचं काम आहे, नेम, ते पूर्ण झालेलं आहे। इथं तुम्हाला वरती बघू शकता 3 डॉट दिसत असेल कोपऱ्यामध्ये, त्यावरती ओके करायचं आहे, आणि इथं तुम्हाला इमेज सेव्ह साईजमध्ये बॅक यायचं आहे। इथं आपल्याला एक्सपोर्ट इमेजवरती यायचं आहे, आणि इमेज सेव्ह करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि अल्ट्रामध्ये याला एक्सपोर्ट करून घ्यायचं, इथं सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं, ठीक आहे। तर मी ऑलरेडी करून ठेवलेलं, तर मी बॅक येऊन जातो, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, जी पुढली एडिटिंग आहे ती आता आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये करायची। ओके, तर गाइज आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे। काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे,
आणि 3 नंबरची एक पॉईंट एक ही साईड सिलेक्ट करून घ्यायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जितकी लेंथ तुम्हाला व्हिडिओ स्टेटस क्रिएट करायचं आहे तितके तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सिम्पली 10 सेकंदापर्यंत बनवून दाखवतोय, तुम्हाला जास्त घ्यावं लागेल, ठीक आहे, 30 सेकंदापर्यंत. त्यानंतर इथं लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा, ठीक आहे. बघू शकता हा वाला तो इफेक्ट व्हिडिओ आहे आणि याला थोडंसं असं ठेवायचं. त्यानंतर करायचं काय, लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि आणखीन एक आपल्याला व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याच्यावरती असं करायचं आणि इथं तुम्हाला झूम करायचं आहे याला थोडंसं, ठीक आहे. आणि खाली जी ड्युरेशन आहे ती पण तुम्ही झूम करू शकता. यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जायचं आणि एक कलरचे ॲडजस्टमेंट दोन्ही पण हाय करायची. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती येऊन याला मल्टिप्लायवरती सोडून टाकायचं, ठीक आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर अशा प्रकारे होल जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्ही जो आता एक्सपोर्ट केलेला नाव तुमचा नेम आर्ट तो ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, याला झूम करून घ्यायचं, ठीक आहे. तर सिम्पली आपण झूम करून घेऊया. जितकं तुम्हाला झूम करायचं असेल तितकं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आता बघून घेऊया परफेक्टपणे ॲड झालेला आहे का. तर थोडंसं आपल्याला इकडंच सरकावं लागेल, ठीक आहे. आणि व्हाईट पण आपल्याला इकडंच सरकवून घ्यावं लागेल, ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. आपण प्ले करून बघू एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे का. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक याच्यामध्ये इमेज मिळून जाईल. तो इमेज तुम्हाला इथं वरती ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, थोडंसं छोटं करायचं आहे, इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक कलरफुल व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. बॅक यायचं आहे आणि याच्या ॲडजस्टमेंटवरती येऊन 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करावा लागेल. तर सिम्पली आपण इथनं माझा यूट्यूबचा लोगो मी ॲड करून घेतो, ठीक आहे. तुमच्याकडे जो असेल तो लोगो तुम्ही ॲड करू शकता. आणि तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघू शकता, त्यावरती मी शिकवलेला आहे लोगो कसा बनायचा. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता, ठीक आहे. तर असं झाल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG तुम्हाला आता ॲड करून घ्यायची, ठीक आहे. तर आपण बॉर्डर PNG ॲड करून घेऊया. अशा प्रकारे याला फुल टू स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती येऊन यालाच तुम्हाला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त एक सॉन्ग ॲड करायचं आहे, ठीक आहे. तर सॉन्ग ॲड करण्यासाठी आपल्याला करायचं काय, आपल्याला इथं जी PNG टेक्स्ट PNG तिच्यावरती येते आणि तिला आपल्याला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर करायचं काय, सॉरी आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला कलर फिल्टरमध्ये यायचं आहे आणि 1 नंबर बेसिकवरती यायचं आणि इथं व्हाईट दिसत असेल त्याच्यावरती येऊन याला बॅक येऊन जायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे ते कलर वरती व्हाईट दिसेल, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि त्याला थोडंसं इकडं सरकवायचं आहे, छोटं करायचं आहे आणि इकडं वरती असं सरकवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे राहून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला जे सॉन्ग आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मी एक सॉन्ग ॲड केलेलं आहे, मी साऊंड वाढवून तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. आता तर बघू शकता. तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला या व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं असेल इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही या व्हिडिओला सेव्ह करून घेऊ शकता. भावना आणि बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.